नमस्कार, मी आरजे श्रुती आणि आज एका इंटरेस्टिंग विषयावर आपण बोलणार आहोत. खरं तर आपल्याला आयुष्यात अनेक विषयावर अनेक प्रश्न पडतात. मग ते लग्न असो, नोकरी असो, व्यवसाय असो, शिक्षण असो, नातेसंबंध असो, अनेक प्रश्न. पण त्यावर योग्य अशी उत्तरं, योग्य असं मार्गदर्शन आपल्याला बऱ्याच वेळा मिळत नाही. आणि म्हणूनच आज या इंटरेस्टिंग विषयावर अगदी छान उत्तर आपल्याला मिळणार आहेत. आणि म्हणूनच आज आपण श्री अमोल अनिल विस्पुते यांच्या राहत्या घरी आलेलो आहोत. आणि यांचा 16 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. वास्तुशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल किंवा अंकशास्त्र असेल. आणि आजवर 25,000हून अधिक घरांना त्यांनी समृद्ध, सुखी आणि समाधानी केलं आहे. तेव्हा आज हे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. आज अगदी छान मार्गदर्शन तुमच्याकडून आम्हाला मिळणार आहे. बसा सर. नमस्कार. आजची मुलाखत अगदी खास होणार आहे. आज आपल्या सोबत आहेत श्री अमोल अनिल विस्पुते. गेल्या 16 वर्षापासून वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र या माध्यमातून त्यांनी 25,000हून अधिक परिवारांना सुखी, समाधानी असं आयुष्य दिलं आहे. त्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत. तेव्हा आजच्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. आणि सर, पहिला आणि अगदी महत्वाचा प्रश्न तो म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? तुम्ही एकदम छान प्रश्न विचारला. वास्तुशास्त्र म्हणजे काय? कारण वास्तुशास्त्र म्हणजे काय हे मानवाला जर समजलंच नाही तर वास्तुशास्त्र का बघावं हे समजणारच नाही. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे काय हे जाणून घेणं सर्वात गरजेचं आहे. मानवी जीवनामध्ये, मानवी शरीरामध्ये डोक्यापासून पायापर्यंत जसे सर्व अवयव जागच्या जागेवरती आहेत, तसे वास्तूचे जर सर्व अवयव जागच्या जागेवरती असतील तर मानवी आयुष्यावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून वास्तुशास्त्र म्हणजे काय तर वास्तुशास्त्र म्हणजे मानवाच्या डोक्यापासून पायापर्यंत जसे सर्व अवयव जागच्या जागेवरती, प्रत्येक व्यक्तीचे अवयव बघा हे जागच्या जागेवरती आहेत, तसे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा काही मूळ अवयव हे जागच्या जागेवरती असणे अत्यंत गरजेचे असते. निसर्गाचे आपले जसे काही नियम असतात त्या नियमानुसार आपली वास्तू बांधणे याला वास्तुशास्त्र असे म्हटले जाते. आणि सर, वास्तुशास्त्रात दिशांविषयी खूप बोललं जातं. या दिशांना नेमकं यात काय महत्व आहे? वास्तुशास्त्रात जर आपण बघायला गेलो तर दिशांना महत्व का आहे आणि वास्तुशास्त्रामध्ये दिशा या का बघितल्या जातात, तर मानवी शरीरात जसे डोक्यापासून पायापर्यंत सर्व अवयव जागच्या जागेवरती असतात, तसे या दिशांना सुद्धा ते अवयव जर जागच्या जागेवरती असतील तर माणसाला जसा कुठल्याही प्रकारचा त्रास उद्भवत नाही, तसं त्या वास्तुशास्त्राला म्हणजे त्या वास्तूला सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास उद्भवत नाही. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये दिशेला सर्वात जास्त महत्व असते. जसं प्रत्येक दिशेला महत्व आहे तसं प्रत्येक दिशेला काय काय असणं गरजेचं आहे सर? प्रत्येक दिशेला काय काय असणे गरजेचे आहेत याच्यात मूळ काही 5 महत्वाच्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ईशान्य दिशेला देवघर असणे सर्वात जास्त गरजेचे आहे. त्याचबरोबर आग्नेय दिशेला किचन म्हणजे स्वयंपाकघर असणे सुद्धा गरजेचे आहे. नैऋत्य दिशेला आपले बेडरूम म्हणजे शयनगृह, आपली झोपण्याची जागा असणे अत्यंत गरजेचे आहे. वायव्य दिशेला आपले टॉयलेट बाथरूम असणे गरजेचे आहे. आणि ब्रह्मस्थान म्हणजे आपल्या घराचा जो ब्रह्मस्थान, नाभिस्थान जसं आपण त्याला म्हटलं जातं, हे मोकळं असणं सर्वात जास्त गरजेचं आहे. म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं वजन, खड्डा वगैरे काही नसावा. या 5 गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सर्वात जास्त महत्वाच्या मानल्या जातात. आणि सर, बऱ्याच वेळा असं होतं की त्या दिशेला ती वस्तू ठेवली जात नाही किंवा नसते, तर त्याचा आपल्या आयुष्यावर काय विपरीत परिणाम होऊ शकतो? बघा, जसं मी तुम्हाला सांगेल की मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मानवी शरीरामध्ये बघा त्या दिशेला जर त्या गोष्टी नसतील तर त्याचे परिणाम जे त्याला भोगावे लागतात, त्याचप्रमाणे वास्तूमध्ये सुद्धा त्या दिशेला जर त्या गोष्टी नसेल तर त्याचे काही विपरीत परिणाम असतात आणि त्या दिशेला त्या गोष्टी नसतील तर त्याचे काही विपरीत परिणाम आपल्याला भोगावेच लागतात.
परंतु तुमच्या वास्तूमध्ये सुद्धा एक्झॅक्टली कुठल्या दिशेला काय गोष्ट आहे ते बघितल्यावरती आपण त्यावरती अत्यंत प्रत्यक्षरित्या बघून आपण त्याचं निराकरण करू शकतो व सांगू शकतो की आपल्याला काय त्रास होऊ शकतो. आणि सर, वास्तुशास्त्रामध्ये रेमेडीजचा खरंच उपयोग होतो का? वास्तू जर आपली नवीन असेल आणि त्यामध्ये जर आपण रेमेडीजचा वापर केला तर त्याचा नक्कीच आपल्याला लाभ होऊ शकतो. परंतु रेमेडीज या शास्त्रानुसार असाव्या सर्वप्रथम. दुसरी गोष्ट, वास्तू जर जुनी झालेली असेल, जर वास्तू ही 35 वर्षाच्या वरती झालेली असेल, वास्तूला बांधून 35 वर्षापेक्षा जास्त झालेले असतील, तर आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या रेमेडीजचा वापर करू नये, कारण आपल्याला त्या वास्तूमधून तेवढा लाभ आपल्याला घेता येऊ शकत नाही. त्यामुळे वास्तू नवीन असल्यास आपण फक्त रेमेडीजचा वापर करावा, अन्यथा आपण वापर करू नये. आणि सर, सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे वास्तूमध्ये असं काय करता येईल रोजच्या आयुष्यात की आपल्याला शांतता आणि समृद्धी लाभेल? हा तुम्ही एकदम अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. वास्तूमध्ये शांतता लाभावी, वास्तूमध्ये समृद्धी यावी, याकरता मूळतः काही मी 5 गोष्टी आपल्याला मूळतः सांगतो. त्या 5 गोष्टी आपण नित्यकर्माने कराल. रोज सकाळी आपण नित्यकर्माने देवपूजा कराल सर्वप्रथम. दुसरी गोष्ट आपण करावी, वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारच्या मोठ्या आवाजात स्पीकर, टीव्हीचा आवाज अत्यंत मोठा करू नये. वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह चर्चा करू नये. वास्तूमध्ये जर आपल्या जाळे लागलेले असेल तर ते जाळे आपण नित्यकर्माने दर शनिवारी काढून घ्यावे. वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सायंकाळी एका वाटीमध्ये 3 कापूर घेऊन जाळावेत व त्यानंतर आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये घंटी वाजवावी, जेणेकरून आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे, वास्तूतली जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल व आपल्या वास्तूमध्ये शांतता प्रस्थापित येईल. असे हे मुख्य काही 5 नियम आहेत, हे आपण पाळावेत. पण या व्यतिरिक्तही अजून बरेचसे काही नियम आहेत वास्तुशास्त्रामध्ये, ते आपण आपली मूळतः संपूर्ण वास्तू सर्वात प्रथम बघूयात आणि मग त्यानंतर आपण त्या नियमांवरती चर्चा करूया. आणि सर, वास्तुशास्त्राविषयी आपण जाणून घेतलं, तेव्हा वास्तुशास्त्र आणि कुंडलीशास्त्र यांचा एकत्रित परिणाम आपल्या आयुष्यावर काही होतो का? आपण जसं विचारलं की वास्तुशास्त्र आणि कुंडलीशास्त्र याचा एकमेकांशी काही संबंध आहे का, तर नक्कीच आहे. जर आपली वास्तू योग्य असेल आणि आपली कुंडली योग्य नसेल तर आपल्याला त्यामधून कुठल्याही प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी घेता येत नाही. त्यामुळे वास्तू जरी योग्य असली आणि कुंडली योग्य नसली तरी सुद्धा आपल्याला त्यामधून काही त्रास होऊ शकतो. त्यामुळे वास्तू जर आपण नीट केली आहे तर आपली कुंडलीही नीट करणं आपल्याला खूप जास्त आवश्यकता आहे. सर, आता मला अगदी महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे कुंडली म्हणजे नेमकं काय आणि कुंडली का बघितली जाते? कुंडली म्हणजे काय आणि कुंडली का बघावी? तर कुंडली म्हणजे आपला ज्यावेळेस जन्म होतो, एखाद्या जातकाचा जर जन्म झाला तर त्या जन्माच्या वेळेस त्या अवकाशामध्ये त्या ग्रहांची जी एक त्रिमितीय फोटो तयार होतो त्याला आपली कुंडली असे संबोधले जाते. कुंडली का बघावी? तर कुंडली बघितल्यानंतर आपल्या आयुष्यात पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तर आपल्या कुंडलीतच आहेत. म्हणून कुंडली बघणे हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला जीवन जगत असताना अत्यंत काही मोठ्या प्रश्नांना किंवा आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात की मी करिअर कुठलं करावं, मी काय कुठे जावं, हे अत्यंत जे प्रश्न पडत असतात या प्रत्येक प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आपल्या कुंडलीतच आहे. त्यामुळे कुंडली बघणे हे सर्वात जास्त आवश्यक आहे. त्यामुळे आपण एखाद्या जाणकाराकडून आपली प्रत्येकाची कुंडली बघून घेणे हे खूप जास्त आवश्यक आहे. आणि सर, पुढचा प्रश्न ते म्हणजे कुंडली बघितल्यावर नेमका आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो त्याचा? बरं, कुंडली बघितल्यानंतर सर्वप्रथम तर आपल्याला बघता येते, जर आपला ज्यावेळेस जन्म होतो त्यानंतर आपण कुंडली काढल्यानंतर आपल्या पत्रिकेमध्ये आपले जे ग्रह असतात त्यामध्ये आपल्या पत्रिकेमध्ये काही अशुभ ग्रह असतात, काही शुभ ग्रह असतात, काही नक्षत्र असतात, यांचे काही शांतिकर्म आपल्याला पत्रिकेमध्ये आहेत का हे आपल्याला जाणून घेता येतं. पुढे गेल्यानंतर आपल्याला करिअर निवडायचं असेल, त्या करिअरच्या निवडायच्या वेळेस सुद्धा आपल्याला कुंडली बघणं सर्वात जास्त आवश्यक असतं. कारण करिअर निवडताना आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की आपण कुठल्या दिशेला जावं, कुठल्या मार्गाला जावं, त्यामुळे सुद्धा कुंडली बघणे अत्यंत आवश्यक असते. विवाह करत असताना गुणमिलनाच्या वेळेस सुद्धा कुंडली बघणे खूप जास्त आवश्यक असते. या अनेक अशा प्रश्नांना, जसे आपल्याला परदेशी जायचे असते, बाहेर देशात मला गव्हर्नमेंट नोकरी आहे का माझ्या पत्रिकेमध्ये, असे जे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात, माझा विवाह कधी होईल किंवा काय, जे काही आपले प्रश्न पडत असतात यातील सर्व उत्तरं कुंडलीमध्ये असतात. त्यामुळे कुंडली बघणे सर्वात जास्त आवश्यक आहे आणि कुंडली बघितल्यानंतर या प्रश्नांची सर्व उत्तर आपल्याला त्यामध्ये मिळत असतं. सर, कुंडलीमधील जी भाग्यरत्न असतात, सुचवली जातात, ती परिधान केल्यानंतर आपल्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो? कुंडलीमधील भाग्यरत्न परिधान करून नक्कीच आपण आपल्या जीवनात बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कुंडली बघणे आवश्यक आहे आणि त्यामधला भाग्यरत्न परिधान करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली कुंडली बघून आपला भाग्यरत्न परिधान करावाच. सर, कुंडलीतील भाग्यरत्न वापरून फक्त परिणाम होईल की त्याबरोबर आणखी काही करावं लागतं? फक्त भाग्यरत्न वापरून आपल्या जीवनात बदल होत नाही. भाग्यरत्न बरोबर आपल्याला अध्यात्म असणं सुद्धा त्याबरोबर गरजेचं आहे.
अध्यात्म जर नसेल तर नुसता भाग्यरत्न आपल्या आयुष्यामध्ये काही बदल घडवून आणू शकत नाही. त्यामुळे अध्यात्म जर आपल्याकडे असेल, काही रूढी परंपरानुसार काही अध्यात्म आपण करत असेल, तर त्यात बरोबर आपल्याला तो भाग्यरत्न आपल्याला लाभात नक्कीच नेऊ शकतो. आणि सर, एक अगदी महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे कुंडली बघून आपल्याला करिअर निवडता येतं का? हो, जसे मी आपल्याला सांगितले की कुंडली बघून आपल्याला 100% म्हणजे जो एक आपल्या कुंडलीचा जो आराखडा असतो त्यामध्ये आपल्या प्रगतीचं स्थान, आपल्या व्यापाराचं स्थान, आपल्या करिअरचं स्थान त्या कुंडलीमध्ये आहे. तर त्या कुंडलीच्या करिअरच्या स्थानामध्ये बघून आपण नक्कीच आपले करिअर निवडू शकतो आणि ते करिअर आपल्याला परफेक्ट सापडते. ते परफेक्ट सापडल्यामुळे जर आपण ते करिअर निवडलं तर त्यामध्ये नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे मी प्रथमतः आपल्याला सांगेल की नक्कीच आपण कुंडली बघा. सर, आपण वास्तुशास्त्र आणि कुंडली याविषयी जाणून घेतलं. याचे अगदी समाधानकारक उत्तरं सुद्धा आम्हाला मिळालेली आहेत. पण काही जणांना त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ ह्या गोष्टी माहीत नसतात. तर अशा वेळेला अंकशास्त्र जे आहे ते काही चांगले बदल या लोकांच्या आयुष्यात घडवून आणू शकतं का? अंकशास्त्र हे अत्यंत महत्वाचे आज झालेले आहे. कारण काही पूर्वीच्या जर आपण कालावधीमध्ये जर बघितलं तर त्या कालावधीमध्ये बऱ्याचशा काही जुन्या खेडेगावामध्ये किंवा इतर काही भागांमध्ये मूळतः डॉक्टरांकडे ज्यावेळेस काही डिलिव्हरी झाल्या असतील किंवा काही डिलिव्हरीज ज्या घरी झाल्या असतील तर त्यामुळे मूळतः यांना वेळ किंवा तारीख काहीही माहीत नाही. तर अशा काही व्यक्तींना ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये काही अडथळे निर्माण होत असतील तर ते अडथळे निर्माण झाल्यानंतर त्यांना सुद्धा वाटत असेल की आपली कुंडली बघावी आणि ती कुंडली बघितल्यानंतर आपल्या आयुष्यामधल्याही सर्व अडचणी दूर झाल्या पाहिजेत. परंतु काय होत आहे की आत्ताच्या परिस्थितीला जर त्यांच्याकडे जन्मतारीख आणि जन्मवेळ जर नसेल तर ती कुंडली काढूच शकत नाही आणि कुंडली काढू शकत नाही तर कुंडली न काढल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये आपण काही बदल घडवून आणू शकत नाही. त्यामुळे अंकशास्त्र त्याबरोबरच खूप जास्त महत्वाचं आहे. तर अंकशास्त्र बघितल्यानंतर सुद्धा अंकशास्त्राचं गणित एक वेगळं आहे आणि अंकशास्त्राचं जे गणित आहे ते गणिताची मांडणी करून जर आपण व्यवस्थितरित्या त्या जातकाला, त्या व्यक्तीला जर आपण योग्य ते मार्गदर्शन जर एखाद्या व्यक्तीने केलं, ज्याला अंकशास्त्राचं संपूर्ण नॉलेज आहे, अशा व्यक्तीने जर अंकशास्त्राचं मार्गदर्शन केलं तर नक्कीच त्याला सुद्धा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या काही करिअरच्या गोष्टी आहेत, विवाहाच्या अडथळे आहेत, किंवा परदेश गमनाचा योग आहे, किंवा त्याच्या काही फायनान्शियल क्रायसिस आहेत, त्याच्यानंतर त्याचे काही फॅमिली क्रायसिस आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टींमधून तो मुक्तता मिळवू शकतो. परंतु अंकशास्त्राचं मार्गदर्शन योग्य असणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. अंकशास्त्र हे अत्यंत साधे वाटते लोकांना, परंतु अंकशास्त्र हे एवढे साधे नसून ते खूप फार डीप आहे. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगेल की जसं कुंडली शास्त्र आहे, जसं वास्तुशास्त्र आहे, तसंच अंकशास्त्र सुद्धा आहे की तो एक वेगळा संपूर्ण भाग आहे. म्हणजे जसं वास्तुशास्त्र आपण म्हणतो की तो वास्तूशी निगडीत भाग आहे, जसं आपण कुंडली शास्त्र, ज्योतिषशास्त्र म्हणतो ते ज्योतिषशास्त्र जसं कुंडलीशी निगडीत भाग आहे, तसं अंकशास्त्र हा त्या मानवी शरीराचा संपूर्ण भाग आहे, एक वेगळा भाग आहे. त्यामुळे ते बघणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते जर व्यवस्थितरित्या बघितलं तर नक्कीच त्या मानवाच्या आयुष्यामध्ये नक्कीच आपण काहीतरी बदल घडवून आणू शकतो. आज आपण वास्तुशास्त्र, अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याविषयीच्या अनेक प्रश्नांवर मार्गदर्शनपर उत्तरं मिळवलीत. पण मनात अजूनही प्रश्न आहेत. म्हणूनच पुढच्या मुलाखतीत ते सर्व प्रश्न, त्यांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.